सन्मान्य मधुकरजी माळी यांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. बघा 5 ओव्हरचा हा देखील सामना असणार आहे. अशानंतर सामना पिंपलास संघ आपण कुठे जाऊ नका. पिंपलास 11 पिंपलास आपण कुठे जायचं ना, तुम्हाला लगेचच विनिंग टीम सोबत खेळायचं आहे. मॅचला करूया सुरुवात. पुन्हा एकदा शेळके सर आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये असतील. पहिलाच बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉलनं सुरुवात केली आहे बॉलर विनीत माईनं. धन्यवाद राहुल भोईर. जॉयल एंटरप्राइजेस पिंपळास आयोजित स्वर्गीय राजारामजी भोईर चषक 2023 स्पर्धेचा दिवस क्रमांक 2. मैदानाच्या आतमध्ये सामना क्रमांक 2 चा सुरू आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपद्या जय जय संवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू सकाळार्थ मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी रोजी. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असणारा गणरायाला वंदन करूया. त्याचबरोबर ज्या मराठी भाषेमधून आपण समालोचन ऐकणार आहात त्या मराठी भाषेचं वर्णन करत असताना संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, साचा निमबा मिथिळे आणि रसाळ शब्द जैसे कळवल अमृताचे माझ्या मराठीचा बोलू कौतुके जो अमृतातेही पैजा जिंके ऐशी अक्षरे रसिके मिळवीन. जाऊया मैदानाच्या दिशेने. सामन्याला सुरुवात झाली. एक धाव धावपल करूयात. एका बाजूला अर्णब एंटरप्राइजेस खारबाव आणि त्यांच्या विरोधात चौथा हिरवा माणकोली असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो आपण एन्जॉय करत आहात. स्लॉक केलं होतं चेंडूला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित होते. चेंडू वाढून फेकी झाली डीप मिड विकेट रिजन मधून आणि एक धाव दरम्यान इकडे कंप्लीट केली गेली. एका धाब्याने धावफलक 2 पर्यंत जाऊन पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळेल. निर्धारित 5 षटकांचा हा सामना आहे. खरं तर पहिल्या फेरीतील सर्वच सामने हे 5 षटकांच्या दरम्यान इकडे खेळवले जातील. विनीत माई गोलंदाजीसाठी खरं तर आलेले आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक त्यांच्या माध्यमातून हाताळलं जातं. 2 क्षेत्ररक्षक डावखुरे हाताच्या फलंदाजासाठी 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत, ज्यामध्ये आपल्याला हा लॉंग ऑन आणि त्याचबरोबर डीप मिड विकेट अशा पद्धतीची ही क्षेत्ररक्षणाची रचना पाहायला मिळते. विनीतचा हा चेंडू फटका फसला म्हणजे धक्का कदाचित बसेल आणि तो इथे बसलेला आहे. टिपला झेल आणि फलंदाज इथे बाद होताना आपण पाहू शकाल. पंधरा मारुती काल्हेर वर्सेस यशवंत स्मृती रहाणाळ हा सामना मित्रांनो तुम्ही एन्जॉय करू शकाल. त्यानंतर जाणता राजा खारबाव वर्सेस न्यू एकविरा पिंपळनेर ए असा हा खरं तर सामनाही तुम्ही आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा एन्जॉय करू शकाल. 2 धावा आतापर्यंत धावपल करून जोडल्या गेलेल्या आहेत. विनीत माळी पुन्हा एकदा तयार असतील. या अगोदर डावखरे आताचे सचिन यांना त्याने खरं तर बाद केलेला आहे. फटका उंच आभाच्या दिशेने गेला होता आणि तिकडे क्षेत्ररक्षक उपस्थित होते, त्याने टिपला होता झेल. क्रमांक 3 साठी फलंदाज सर्वेश कारभारी. पहिला चेंडू त्याच्यासाठी लोअर फुलटॉस आहे. उजव्या यष्टीच्या बाहेरचा होता. फक्त दिशा देण्याचा प्रयत्न, गोलंदाजाची गती वापरण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाने केला जरूर. एक धाव इकडे सुद्धा आली. धावफलक पुढे जात असताना एकूण धावा आतापर्यंत धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत त्या त्रिगुणात्मक 3. निर्धारित 5 षटकांमध्ये या खेळपट्टीचा विचार केला तर मला असं वाटतं आतापर्यंत 80 धावा सुद्धा या धावपलकावर खरं तर चेस सुरुवातीला तुम्ही लावू शकता. त्याचबरोबर त्या चेस सुद्धा केले जाऊ शकतात. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलेलं आहे. 3 धावा धावपलकावर असताना अभिषेक माळी डीजे ऑपरेटर मानकुली यांच्याकडून या आयोजन त्याचबरोबर नियोजनासाठी त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेसाठी आणि विशेष करून चौथा हिरवा मानकुली संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करूया. 3 धावा धावपलकावर आतापर्यंत लागल्या गेलेले आहेत. चला अधिकचा वेळ खर्च करू नका. निर्धारित 5 षटकांचा हा सामना आहे. क्रमांक 2चं षटक आपल्याला पाहायला मिळेल कोणत्या गोलंदाजाकडे इकडे दिलं जाईल. ज्या पद्धतीने इथे पूर्वतयारीसाठी गोलंदाज समोर आलेले आहेत. वैभव माळी खरं तर उपस्थित असतील क्रमांक 2च्या षटकासाठी.
भूषण कारभारी आणि सर्वेश कारभारी अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये अर्णब एंटरप्राइजेस खारबाव संघाची आपल्याला पाहायला मिळते. पाहिजे सकाळचं हे प्रसन्न अशा पद्धतीचं वातावरण आणि त्यामध्ये गुणात्मक क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न दोन्ही संघ इकडे करतायत. पहिलं षटक विनीत माहीचं चांगलं षटक, वैभवचा हा चेंडू. खरं तर फार मोठा रनअप स्ट्राईड घेता आली नव्हती वैभवला, याची अनेक कारणं असू शकतात. या अगोदर खरं तर वेळले ते ज्यावेळेस हा चौथा हिरवा मानकोली संघ खेळला होता त्यावेळेस सुद्धा वैभवने फक्त फलंदाजी केली होती आणि मोठ्या फटक्यांवर तो निर्भर राहिला होता. म्हणजे कोणतीही धावून पळून काढली नव्हती. म्हणजे कुठेतरी शारीरिक अडचणींचा सामना करत असताना इंज्युअर्ड आहे हा खरं तर यावेळेसचा गोलंदाज वैभव माळी. म्हणूनच अगदी 1-2 पावलांचा रनअप घेऊन आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक हाताळतात त्यांच्या हिमतीला खरं तर अल्पेश दाद द्यावी लागेल. पाहायचंय 4 धावा धापलकर. क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये व्यूहरचनेमध्ये पुन्हा एकदा बदल करताना कर्णधाराला आपण पाहतो. चला अधिकचा वेळ घेऊ नका वैभव माळी. इथे शपल क्रॉस झाले होते, फार बाहेर निघाले होते उजव्या एसटीच्या. त्यानंतर फुलर लेनचा चेंडू होता आणि प्री मेडिकेटेड शॉट पूर्वानुमान लावत असताना फलंदाज खेळण्याचा प्रयत्न करतायत. स्विच हिट अटेम्प्ट केला आहे, क्षेत्ररक्षक उपस्थित आहे शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये. चेंडू वाढून फेकी, डायरेक्ट हिट आली आहे जरूर. पंचांच्या निर्णयाकडे खरं तर आपण जाणार आहोत. पंच इथे कोणत्याही पद्धतीने सहमती किंवा नकार सुद्धा दर्शवत नाहीयेत. म्हणजे पंच तटस्थ आहेत याचा अर्थ खरं तर ही धाव पूर्ण झालेली आहे. 5 धावा आतापर्यंत धावपलकर जोडलेले आपल्याला पाहायला मिळतील. चांगली गोलंदाजी आहे. खरं तर फक्त 2-3 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजी करतायत वैभव माळी. डावखुरे आता जे गोलंदाज आहेत नॅचरल ॲग्रेशन त्यांचं आपल्याला पाहायला मिळतं. सर्वेशसाठी यानंतरचा चेंडू. हा फटका किती चांगला आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, त्यांच्या डोक्यावरून 30 यार्ड सर्कल भेदलाय. पॉवर प्लेचा या बेद झाला सुयोग्य. ऑपर चेंडू निघून गेला डीप फाईन लेग रिजनच्या पलीकडे, सीमा पार चौकार. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खरं तर फलंदाजीसाठी उपस्थित आहेत आणि गोलंदाजीसाठी आपण पाहू शकाल पुन्हा एकदा वैभव माळी स्वतःला तयार करतायत. स्विच हिट करण्याचा खरं तर प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षण फार चांगलं राहिलंय खरं तर इथे आपण पाहिलं पॉइंट रिजन मध्ये. वैभव यावेळेचा हा चेंडू आपण पाहिला तर निश्चितच डावे आणि मधल्या एसटीच्या वरून मार्गस्थ झालं. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये वैभवची आपण पाहिली. शारीरिक अडचणी असताना सुद्धा जिद्द मैदानाच्या आतमध्ये त्याला दुसऱ्या षटकामध्ये दाखवायची होती आणि ती त्याने दाखवली. चिकाटेने गोलंदाजी केलेली आहे, किफायतशीर गोलंदाजी. टिचून मारा खरं तर वेगावर सॉर होऊन गोलंदाजी करत असतात आणि त्यानंतर वेग कमी करत असताना सुद्धा फक्त आणि फक्त दोन्ही बाजूने चेंडू वळवण्याची त्याची जी क्षमता आहे त्यावर खरं तर अवलंबून राहत असताना आपण पाहिली चांगली गोलंदाजी केली. कालच्या दिवस खरं तर दत्तकृपा पिंपळा संघाने गाजवला आणि त्यातील अतिशय महत्वाची हस्ती म्हणजे PM संघनायक. आणि काल खरं तर मैदानाने सुद्धा त्यांना साथ दिली. बऱ्याचदा त्याने डाईव्ह करण्याचा प्रयत्न केला, शारीरिक इजा सुद्धा झाली नाही आणि एक झेल तर असा पकडला होता तो अप्रतिम. खरं तर त्याच्या रील्स येणं अपेक्षित होतं, कदाचित आल्या सुद्धा असतील. 2 षटकं संपली, धावपलकर धावा 10. या सगळ्या गोष्टींची माहिती आम्हाला अल्पेश गायकवाड देतात. 2 षटकांचा खेळ संपला. विनीतचा पहिला चेंडू उजवेष्टीच्या बाहेर येत असताना ऑफस्टमच्या बाहेर निघले होते. खोलवर टप्प्याचा चेंडू त्याला खरं तर फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. लेग बाईटच्या रूपाने ही धाव इकडे अंकित झाली. 1 धाव धावपलकर जोडली जाईल. एकूण धावा आतापर्यंत 11 असलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. हे मैदान अतिशय खरं तर उल्हासदायक अशा पद्धतीचं मैदान आहे. इथे ज्या पद्धतीने टफ विकेट असावी त्या पद्धतीने थोडं गवत आपल्याला पाहायला मिळते, हिरवळ पाहायला मिळते आणि म्हणून दिवसभर कुठेतरी प्रसन्न वातावरण टिकून असतं या मैदानावर. लोअर फुलटॉस त्याला टर्न केलेला आहे. स्लॉक स्वीपचा फटका मैदानाच्या आतमध्ये दमदार, हा चौकार.
वर असलेले आपण खरं तर पाहू शकता या चौकारानिशी धावफलक पुढे मार्गस्थ झालं होतं. यॉर्करचा प्रयत्न पहिल्या चेंडूच्या विरोधात पहिल्या फलंदाजाच्या विरोधात सुद्धा यॉर्कर हाताळला होता, वाईड यॉर्कर. परंतु इथे तीन यष्ट्यांच्या मध्ये यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न झाला होता आणि चांगला फटका दरम्यान फलंदाजाने सजवला होता चौकारासाठी. विनीत हा फटका सुद्धा तितकाच चांगला. पुन्हा एकदा स्लॉक केले चेंडूला, क्षेत्ररक्षक बनले फक्त प्रेक्षक. त्यांच्या डोक्यावरून चेंडू खरं तर निघून गेला सीमा पार. फटका पुन्हा एकदा दमदार विनीत माळेच्या विरोधात हा षटकार. त्याला न्याय देता आला नाही. त्या पद्धतीची गोलंदाजी विनीत माळीची आपल्याला पाहायला मिळत नाही. मागच्या स्पर्धेमध्ये वेळे येथे सुद्धा त्याच्या विरोधात चांगली आक्रमक फलंदाजी झालेली आम्ही पाहिलेली आहे आणि इथे सुद्धा त्याच पद्धतीची ओढत असताना पहिलं षटक चांगलं होतं. खरं तर दुसऱ्या स्पेलमध्ये कुठेतरी आक्रमकतेचा सामना करावा लागतो आणि फलंदाज भूषण कारभारी मैदानाच्या आतमध्ये भूषणावह कामगिरी करतात आपल्या संघासाठी. 21 धावा धावफलकावर. इथे बचावात्मक तंत्र वापरण्याचा प्रयत्न केलेला. चेंडू पडल्यानंतर आतल्या अंगाला वळवायचा होता जरूर, अपेक्षित वळण मिळालं नाही. पंच आमच्याकडे वळले. हा चेंडू स्वेर एक अवांतर धाव येईल. 22 धावा आतापर्यंत धावफलकावर. ऑनसाइड रिजनला रोहन पाटील साहेबांचा खरं तर एक फ्लेक्स आहे, बॅनर आहे. त्यावर जर डायरेक्ट तुम्ही चेंडू हिट केला षटकारासाठी तर तुम्हाला आकाशजी पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आकाशजी गरत यांच्याकडून 1000 रुपयाचं प्राइज खरं तर दिलं जाईल. धन्यवाद. अशा पद्धतीच्या प्राइजेसची खरं तर गरज असते आणि त्यातून एक उत्साहवर्धक वातावरण निर्मिती होत असते. विनीत त्याच पद्धतीचा फटका सजवायचा होता. इथे बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न कुठेतरी अयशस्वी ठरला. पुन्हा एकदा पंच ज्या पद्धतीने खरं तर आपल्याला इशारा करतायत, हा लेग बाईज खरं तर सिग्नल होता आणि एक धाव इकडे लेग बाईजच्या रूपाने आली. धावफलक पुढे गेलं. धावफलकावर एकूण धावा आपण पाहिल्या तर त्या आतापर्यंत अंकित झालेल्या आहेत 24 धावा आतापर्यंत आहेत. क्रमांक 3च्या षटकामध्ये मित्रांनो आपण आहोत. निर्धारित 5 षटकांचा सामना अर्णब एंटरप्राइजेस खारबाव वर्सेस चौटा हिरवा मानकोली या दोन संघांदरम्यान. इथेही समोरच्या दिशेने खेळायचा होता. मध्ये फटका एक्झिक्यूट करायचा होता. लॉफ्टेड ऑन ड्राईव्हचा फटका इथे फसलाय. एक धाव दरम्यान मिळेल इतका अवधी होता. पुन्हा एकदा लेग बाईटच्या रूपाने ही धाव. मला असं वाटतं लेग बाईटची खरं तर हॅट्रिक होण्याच्या उंबरठ्यावर आता फलंदाज आलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. पायचे 2 धावा लागोपाठ लेग बाईटच्या मिळालेल्या आहेत आणि असे योग सुद्धा क्रिकेटमध्ये फार अल्पेश गायकवाड दुर्मिळ असतात. पायचे तो योग मैदानाच्या आतमध्ये ते जुळून येईल का? एकूण धावा 25 आहेत. विनीत माळी तयार. स्विच हिट अटेम्प्ट केलाय. संपर्क सुद्धा चांगला पाहायला मिळाला. कालच्या दिवसामध्ये योगेश म्हात्रे ज्या पद्धतीने फलंदाजी करत होते, आज भूषण कारभारीच्या बॅटमधून तसाच फटका आपण पाहिला. हा चौकार. कॉल केला गेलेला आहे. अजूनही सुरेल संगीत पुन्हा एकदा आपण ऐकूया.
आहेत. क्रिकेट किती अस्थिर आहे. ज्या विनीत माळीने पहिल्या स्पेलमधील पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या फक्त 3, त्या विनीत माळीला दुसऱ्या खरं तर स्पेलमध्ये आल्यानंतर क्रमांक 3च्या षटकामध्ये 19 धावा खर्च करताना आपण पाहिलेला आहे. 1 षटकार, 2 चौकार, 2 वाईड, 3 धावा लेगबाईटच्या रूपाने अशा पद्धतीने विश्लेषण त्या षटकाचं आपण पाहिलं आणि धावफलक आतापर्यंत 29 वर जाऊन पोहोचलेला आहे. एक नौका गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रणव भुईर येत आहेत. क्रमांक 4च्या षटकासाठी त्यांना आमंत्रित केलं गेलेलं आहे. कर्णधाराच्या माध्यमातून पाहायचंय या संघामध्ये आपण पाहिलं तर वैभव माळी, त्याचबरोबर विनीत माळी, त्याचबरोबर अजित भुईर अशा पद्धतीचे, त्याचबरोबर ऋतिक माळी अशा पद्धतीचे चांगले खेळाडू आहेत. त्याचबरोबर यूथ खरं तर बरोबर घेऊन असताना त्यांना अनुभव देण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये इथे केला गेलेला आहे. प्रणव भुईर तयार असतील क्रमांक 4च्या षटकाला सुरुवात प्रदान करण्यासाठी. सर्वेश कारभारी स्ट्रायकिंग एंडला आहेत. धावपलकर धावा आतापर्यंत आपण पाहिलेले तर त्या आहेत 29. पहिला चेंडू मनकड विकेट जर इकडे घ्यायची असेल तर त्यासाठी प्री कॉल इम्पॉर्टंट आहे. अगोदर तुम्हाला एक कॉल करावा लागेल, त्यानंतर तुम्ही त्या खरं तर प्रयत्नासाठी पुढे जाऊ शकता आणि ज्यावेळेस तुम्ही तो प्रयत्न पूर्ण करता जर फलंदाज क्रीजमध्ये असेल तर तुम्हाला 2 धावांनी पेनलाइज केले जाईल. याही गोष्टीकडे तुमचं गांभीर्याने लक्ष असणं गरजेचं आहे. प्रणव भुईर पुन्हा एकदा तयार. नवीन सुरुवात. सर्वेसाठीचा हा चेंडू यॉर्कर होता, त्याला पुन्हा एकदा स्वीप केलेला आहे. डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित, चेंडू अडून फेकी झाली. 2 धाबा पाहता पाहता इकडे पूर्ण केले गेल्या. तिसरीचा प्रयत्न, एक मार्गी प्रयत्न खरं तर भिवंडी क्रिकेटमध्ये बऱ्याचदा मान्य नसतो. पाहिजे पंचांचं लक्ष फार चांगलं आहे आणि इथे व्हॅलिड धावा फक्त 2 आपल्याला पाहायला मिळतील आणि अशा परिस्थितीत फलंदाज सुद्धा बाद घोषित केला जात नाही. भिवंडी क्रिकेट या खरं तर तालुक्यामध्ये या पद्धतीचा नियम आपल्याला पाहायला मिळतो आणि प्रत्येक असोसिएशन वाईज वेगवेगळ्या पद्धतीचे रूल्स आपण पाहत असतो. 31 धाबा धावपलकावर आतापर्यंत लागलेले आहेत. गोलंदाज प्रणव भुईर तयार आहेत. इथे उजव्या यष्टीच्या फार बाहेर आणि पंच बघा 2दा सिग्नल करतायत. पहिला सिग्नल होता फलंदाजासाठी आणि त्यानंतरचा सिग्नल खरं तर आपण पाहिलं इथे गुणसंख्या लेखक स्कोरर त्याचबरोबर समालोचकासाठी. अशा पद्धतीची अंपायरिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना संजय पाल सर आणि त्यांच्या साथीने आपण पाहिलं तर सुनील म्हात्रे सर आहेत. चांगला स्टँडर्ड सेट केलेला आहे अंपायरिंगचा. 32 धावा आतापर्यंत धावपलकर आहेत. प्रणव भुईर पुन्हा एकदा स्वतःला तयार करतील. अगदी 30 यार्ड सर्कलच्या एज वरून रनअप घेत आहेत आणि पिंपलास गावाच्या टोकाकडून गोलंदाजी करतायत. सर्वेसाठीचा हा चेंडू फटका इथे सजवलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित, स्ट्रेट टू द फिल्डर आणि इथे आता पुन्हा एकदा यस पंचानी खरं तर आपल्याला काही गोष्टी विचारण्याच्या अगोदर इथे रिस्पॉन्स दिलेला आहे. फलंदाज बाद. कमिटीचे मेंबर्स आहेत त्यामुळे त्यांचा जो डिसिजन आहे तो लगेचच तिकडे व्हॅलिड ठरवला गेला. 32 धावा धावपलकर. प्रणव भुईर पुन्हा एकदा स्वतःला तयार करतायत. या षटकामध्ये खरं तर सर्वेश कारभारीची विकेट त्यांनी मिळवलेली आहे. यानंतर गोलंदाजी कशी असेल, 3 चेंडू या षटकातील खरं तर एकूण हाताळीत, परंतु 2 चेंडू व्हॅलिड आहेत. गती परिवर्तन पुन्हा एकदा व्ही शेप मध्ये ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहिला. क्षेत्ररक्षक इथे सुद्धा उपस्थित, चेंडू अडून फेकी. फक्त 1 धाव, एकीपेक्षा अधिक काही नाहीये. एका धाब्याने धावपलक 33. नेल्सन फिगर मध्ये 33 धाव आतापर्यंत धावपलकर जोडलेले आपल्याला खरं तर पाहायला मिळतील. या संपूर्ण स्पर्धेमध्ये खरं तर स्वर्गीय वसंत जयराम स्टँड आपण पाहतो. स्वर्गीय बलवंत शेख पाटील स्टँड सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो आणि बिहाइंड द विकेट मला असं वाटतं फार मोठी रांग तिकडे मान्यवरांची लागलेली आहे.
उजव्या यष्टीच्या बाहेर पुन्हा एकदा फलंदाजाने पंचांना गाईड केलं आणि हा चेंडू खरं तर इथे पंचांनी नो घोषित केलेला आहे. पाहायचा आहे नो चेंडू. चला, पंचांनी दिलेल्या निर्णयाचा आपल्याला स्वीकार करावा लागेल. यस, पुन्हा एकदा त्या गोष्टीची पंच जाऊन खात्री करतील आणि काही गोष्टी खरं तर ह्या अशा असतात. पंचांचं लक्ष अतिशय चाणाक्ष आहे आणि कॉन्फिडंट अंपायरिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. त्यांना खरं तर ठाऊक आहे ज्या पद्धतीचा निर्णय आपण दिलेला आहे तो कोणत्या अनुभवाने दिलेला आहे, मैदानाच्या आतमध्ये एक्झॅक्टली काय घडलेलं आहे. 34 धावा धावपलकर, नो बॉल, येणारा चेंडू फ्री हिट. प्रणव भोईर यानंतर कशी गोलंदाजी करतील. भूषण कारभारीसाठी फुलटॉस, एक शतरक्षक तिकडे उपस्थित, अगदी त्याच्या समोरून टप्पा घेत असताना चेंडू त्याच्या डोक्यावरून निघून गेला. लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे फटका दमदार, हा चौकार. फार मोठा खरं तर मोबदला मोजावा लागतो. आतापर्यंत षटक चांगलं हाताळलं होतं, परंतु त्यानंतर हा नो बॉल आला आणि त्याच्या ती जी जखम झाली होती त्यावर मीठ सोडलं गेलं चौकाराने. उजव्या यष्टीच्या बाहेर भरधाव वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न, अतिरिक्त वेग आपल्याला जरूर पाहायला मिळाला. पंच पुन्हा एकदा वळले. खरं तर मर्यादा कुठेतरी सुटते, दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, नियंत्रण कुठेतरी लूज झालेलं पाहायला मिळतं प्रणव भोईर या नौख्या गोलंदाजाचं. चौथा इरवा मानकोली संघ म्हटला तर बरेच खेळाडू खरं तर नौके आहेत, त्यांना चांगल्या पद्धतीने प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला जातोय संघनायक आणि संपूर्ण सपोर्टर्सच्या माध्यमातून. प्रणवचा हा चेंडू फटका फसला, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, इथे टिपला साधा सोपा झेल अँड सॉफ्ट डिस्मिसल. फलंदाज भूषण कारभारी बाद. पाहायला मिळाले. भूषण कारभारी बाद झाले. बाद होण्यापूर्वी त्यांच्या बॅटमधून 20 धावा खरं तर आपण पाहिलेले आहेत. एक षटकार आणि 3 चौकारांशी मैदानाच्या आतमध्ये खेळत होते. म्हणजे सलामीसाठी ज्या कामगिरीसाठी मैदानाच्या आतमध्ये ते गेले होते ती कामगिरी चांगल्या पद्धतीने त्याने केली आहे असं म्हणायला हरकत नाही. 39 धावा आतापर्यंत धावपलकर आहेत. प्रणय भोईरचं हे षटक खूप लेंदी षटक आहे, अजूनही मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. शेवटचा चेंडू, हा चेंडू अप्रतिम आहे. इष्ट्यांच्या लगत अजित भोईर आले आणि त्याचा परिणाम खरं तर फलंदाजाच्या पदलालित्यावर, फुटवर्कवर आणि त्याचबरोबर मानसिकतेवर झालेला आपण पाहिला. नवीन फलंदाजाच्या विरोधात चांगली रणनीती वापरली गेली आणि हे जे लेंदी षटक आहे मैदानाच्या आतमध्ये खरं तर कंप्लीट केलं गेलं. जवळजवळ 9 चेंडू या षटकामध्ये हाताळले गोलंदाज प्रणय भोईर याने आणि मला असं वाटतं एक चौकारानिशी खरं तर फक्त 10 धावा खर्च केले आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट 2 महत्वाचे फलंदाज वेल सेट बॅट्समन त्याने खरं तर बाद केलेले आहेत. क्रमांक 5चं षटक यानंतर हाताळलं जाईल. पाहायचं कोणत्या गोलंदाजाकडे ही जबाबदारी दिली जाईल. आतापर्यंत 39 धावा धावपलकावर खरं तर जोडल्या गेलेल्या आहेत. मैदानाच्या समोरच्या बाजूने आपण समालोचन कक्षाची डावी बाजू त्याचबरोबर उजव्या बाजूपर्यंत पाहतो तर चांगल्या पद्धतीने झाडे आपल्याला पाहायला मिळतात आणि ही गरज आहे, ही काळाची गरज आहे. झाडाकडून शिकावं जगणं आणि मरण, झाडांनीच बनवतात पाळणा आणि झाडांचेच रस्तात सरण. अशा पद्धतीने जीवन आणि मरणातील जे अंतर आहे त्या गोष्टीकडे लक्ष वेधून घेत असताना खरं तर आपल्याला ही चारोळी पाहायला मिळते. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्वतःला तयार करतील. क्रमांक 5च्या षटकासाठी अधिकचा वेळ खर्च करू नका. प्लीज कॉपरेट इन कन्सर्न ऑफ टाइम. पुन्हा 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 खरं तर ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची खरं तर वेळ येऊ देऊ नका. आयोजकांचं लक्ष प्रत्येक गोष्टीवर खरं तर इथे चांगल्या पद्धतीचं आहे. ही स्पर्धा घनश्यामजी भोईर त्याचबरोबर महेंद्रजी कामनकर आणि जॉयल एंटरप्राइजेस पिंपळास यांच्या वतीने आपल्यापर्यंत पोहोचवली गेलेली आहे. अलीकडच्या काळामध्ये एखादी मोठी स्पर्धा भरवणं तितकं सोपं राहिलेलं नाही आहे, परंतु तरी सुद्धा आयोजक पुढे येतात, त्यांचं कौतुक आहे. जीत क्रमांक 5चं षटक लोअर फुल टॉस टर्न केलेला आहे. बॉटम हँडचा अप्रतिम वापर, यापेक्षा अधिक चांगला वापर आपण पाहिला नसेल. षटकार
फ्लेक्झिबल आहे याचा सुद्धा आपल्याला अंदाज आला, कारण त्यांना बेंड व्हावं लागलं होतं चेंडूच्या पिच पर्यंत पोहोचण्यासाठी. ऑलमोस्ट यॉर्कर होता, चेंडू फळीचा संपर्क आला नसता तर डावी किंवा खरं तर मधली यष्टी कदाचित बिखरली गेली असती, परंतु फलंदाज मध्ये त्यासाठीच उभे असतात, त्यांच्याकडे जी बॅट असते ती त्यासाठीच असते. आणि करपूस समाचार इथे याही चांगल्या चेंडूचा घेतला गेला. ज्यावेळेस तुम्ही चांगल्या चेंडूवर प्रहार करता त्यावेळेस गोलंदाजाचा आत्मविश्वास निश्चितच कमी होत असतो. जीतचा हा चेंडू समोरच्या दिशेने, इथे फटका फसलाय. एक तुम्हारी एक हमारी, येस इट इज. जेलबाच्या रूपाने फलंदाज ज्याने दाखवला होता एक षटकार सागर इथे बाद झाले. कारभारी आली होती, त्यांनी व्यक्तिगत 20 धावा जोडल्या. त्यानंतर सचिनला खातं अकाउंट ओपन करता आलं नव्हतं. सर्वेश कारभारी बाद झाले 9 धावांचं योगदान देत असताना. आणि क्रमांक 4 साठी सागर आले होते. या अगोदर त्यांची विकेट खरं तर गेलेली आपण पाहिली. 7 धावा त्याने सुद्धा धावफलकर जोडल्या. केतन पाटील आणि निकेतन काटे असे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत. निकेतन याच्याकडे सुद्धा चांगली क्षमता आहे खरं तर चौकार षटकार शोधण्याची, आणि त्या क्षमतेला इकडे न्याय द्यावा लागेल. धावफलक आपण पाहिलं तर ते आतापर्यंत पोहोचलेलं आहे 45-45. हा फटका चांगला आहे. ज्या गोष्टीचा अगोदर मी उल्लेख केला तीच गोष्ट मैदानाच्या आतमध्ये इथे दाखवत असताना फलंदाजाला आपण पाहिलं एलिव्हेशन जास्त होतं, उंच उंच आभाळाच्या दिशेने चेंडू निघाला होता आणि कॅचिंग फार सुंदर राहिलेली आहे. चौटा हिरवा मानकोली संघाच्या क्षेत्ररक्षकांची पुन्हा एकदा एक झेल आणि पुन्हा एकदा एक फलंदाज बाद. बाद झालेले आपण पाहिले. निकेतन काटे बाद झालेत. आतिश कारभारी आणि केतन पाटील हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. निर्धारित 5 षटकांमध्ये 50 धावा धावफलकावर येणं फर्स्ट माइलस्टोन असतो आणि त्या दिशेकडे हा डाव जरूर खरं तर मार्गस्थ झालेला आहे. जीत पुन्हा एकदा तयार असेल. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहेत. या स्पर्धेतील दुसरी विकेट हॅट्रिक मिळेल का असा संभ्रम होता, परंतु फलंदाजाला दाद द्यावी लागेल. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचा क्लास त्याने दाखवला, वाट पाहिली, त्यानंतर फक्त आणि फक्त दिशा दाखवली. वाट ए गुड लुकिंग शॉट फॉर 4 रन्स. There are 2 balls remained of this first session. जीत तयार असतील. क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये थोडाफार बदल करतायत. शेवटचे 2 चेंडू हाताळायचे या सत्रातील जीतला. शॉर्ट पिचिंग, चेंडूला उडवलाय, हुक केलं आणि चेंडू पाहता पाहता इथे फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे चौकार. आलेला आपल्याला पाहायला मिळाला. अगोदर सौंदर्य दाखवलं होतं, कलात्मक फटका आपण पाहिलेला होता आणि डीप थर्ड मॅन रिजन कडे खरं तर तो चौकार आला होता. आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये इम्प्रोव्हायझेशन दाखवलं. खरं तर हुकचा फटका होता, परंतु बॅटच्या मधोमध घेऊन खरं तर चेंडूला फेकलं होतं चौकारासाठी. शेवटचा चेंडू समोरच्या दिशेने खेळल्यात विषेप मध्ये ऑफ ड्राईव्हचा फटका आपण पाहिलेला आहे. 1 धाव पूर्ण. इथे क्षेत्ररक्षक ऋतिक थोडी खरं तर ढिलाई त्यांची क्षेत्ररक्षणामधील आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याचा परिपाक म्हणून 2 धावा जोडल्या गेल्या. या 2 धावांनी धावफलक नेल्सन फिगर मध्ये 55 आणि 56 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये गाठावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी दुसऱ्या सत्रात फलंदाजी करणाऱ्या चौटा हिरवा मानकोली या संघाला.
जॉयल एंटरप्राइजेस पिंपलास आयोजित स्वर्गीय राजारामजी भोईर चषक 20-23 स्पर्धेचा दिवस क्रमांक दुसरा, सकाळचं सत्र. खूप सारे मान्यवर कालच्या दिवसापासून खरं तर आपण या स्पर्धेच्या सदिच्छा भेटीसाठी आलेले पाहिलेले आहेत. असेच काही मान्यवर आत्ताही या मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती इथे आयोजकांना मी निश्चितच करतो आहे. खूप सारे मान्यवर खरं तर मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत. आयोजकांना विनंती आहे, तुम्ही स्वागत सन्मानासाठी स्वतःला तयार ठेवा. मुख्य व्यासपीठावर उपस्थित कैलासजी मस्के समाजसेवक आहेत पिंपळास गावचे. त्यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती घनश्यामदादा भोईर के जे या स्पर्धेचे प्रणेते आहेत, त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतो आहे. आपण पाहू शकता आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर कैलासजी मस्के समाजसेवक पिंपळास यांना सन्मानित केलं गेलेलं आहे. त्याचबरोबर यानंतर महेश दादा भोईर आपण मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहात. समाजसेवक पिंपळास आपलाही यथोचित मान सन्मान मुख्य व्यासपीठावर इथे केला जाईल. पुन्हा एकदा विनंती आहे, घनश्यामदादा भोईर आपण आपल्या शुभ हस्ते या मान्यवराला सन्मानित करायचं आहे. आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता महाराष्ट्राची परंपरा कायम राखत असताना शॉल दिली जाते, त्याचबरोबर रंगीबिरंगी फुलांनी भरलेला पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह दिलं गेलं. त्याचबरोबर यानंतर सन्मानासाठी तयार राहायचे श्री राजनजी पाटील साहेब समाजसेवक. आपणासही विनंती आहे, आपण यानंतरचा सन्मान आपला स्वीकारायचा आहे. विनंती आहे, समोर या स्पर्धेचे प्रणेते. ही स्पर्धा आपल्यापर्यंत पोहोचवली गेलेली आहे घनश्यामजी भोईर यांच्या माध्यमातून आणि त्यांच्याच शुभ हस्ते मुख्य व्यासपीठावर हा सन्मान होत असताना राजनजी पाटील साहेबांचा. त्याचबरोबर रमेशजी पाटील साहेब मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत. खरं तर चांगले खेळाडू ओल्ड 40+ तुफान पिंपलासचे ते आहेत आणि समाजसेवक सुद्धा आहेत पिंपलास गावातील. त्यांचाही यानंतर सन्मान करण्याची विनंती इथे आयोजकांना आहे. घनश्यामजी भोईर यांच्या शुभ हस्ते मुख्य व्यासपीठावर सन्मान झालेला आपण पाहू शकता. प्रेमाची मायेची उबदार शाल. अलीकडचे दिवस सुद्धा थंडीचे आहेत. उबदार कपड्यांची गरज आपल्याला निश्चितच भासत असते. मुख्य व्यासपीठावर उपस्थित विनोदजी पाटील न्यू 40+ चे खरं तर एक चांगले खेळाडू आहेत, इथे उपस्थित होते. त्यांचं शब्द सुमनानी स्वागत आहे. त्याचबरोबर मधुकरजी माई साहेब आपण उपस्थित आहात समाजसेवक पिंपळाचे. आपलाही मुख्य व्यासपीठावर इकडे शुभ सन्मान केला जाईल. विनंती असेल पुन्हा एकदा आयोजकांना आपण आपल्या शुभ हस्ते या आयोजकाला सन्मानित करायचं आहे. पुन्हा एकदा आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता मधुकरजी माई समाजसेवक पिंपळास यांचा यथोचित मान सन्मान राखला जातो आहे मुख्य व्यासपीठावर. त्याचबरोबर किशोरजी जनार्दन पाटील साहेब आपणही मुख्य व्यासपीठावर इथे उपस्थित आहात. तुमचाही शब्द शुमनानी स्वागत आहे आणि विनंती असेल इतरत्र कुठेही न बसता आपण या मंचावर येऊन स्थान बनवायचंय आणि इथे बसून या स्पर्धेचा आनंद आपण घ्यायचा आहे. चला जाऊया बॅक टू दी क्रिकेट नाऊ दुसऱ्या सत्राकडे. कल्पेशजी मस्के उद्योजक आपणास विनंती आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. यस ग्रीन सिग्नल फ्रॉम अंपायर. देर इज द टार्गेट ऑफ 56 रन्स. द सेकंड सेशन स्टार्ट्स नाउ. सागर for Vaibhav Mali. What a good hit. Stand and deliver. Stand and dispatch. Great start from Vaibhav. Sixer. And taken a good benefit from Vaibhav Mali. What a good hit that was. Outstanding start from Vaibhav Mali. All the way for 6 runs. Great start while chasing 56 runs. Sagar is the bowler. सागरच्या विरोधात चांगली आक्रमकता दाखवत असताना फलंदाज वैभव माळीला आपण खरं तर पाहिलेला आहे. हाफ व्हॉली होता समोरच्या दिशेने. ओव्हरपिच आणि हाफ व्हॉली या दोन प्रकारांमधून खरं तर हा चेंडू आपण त्याचा उल्लेख करू शकतो आणि त्याच्या विरोधात एक षटकार आलेला आहे. इंजोर्ड असताना सुद्धा मैदानाच्या आतमध्ये खरं तर गोलंदाजी चांगली केली आज वैभव माळीने आणि आज फलंदाजीतून सुद्धा खरं तर स्वतःचं योगदान इथे देत असताना हा षटकार. सागर पुन्हा एकदा तयार असतील. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक. वन्स अगेन सागर getting ready, this time with changing angle. For Vaibhav Mali, try to hit a big shot, swing and miss. Completely missed. There was a head position was not still at the end.
दिस इज द डॉट डिलिव्हरी. सागर चांगली गोलंदाजी करतात, चांगली वापसी त्याच्या माध्यमातून आपण खरं तर पाहतो आहोत. पुन्हा एकदा सागर तयार असेल. पुन्हा एकदा सेम मिस्टेक is repeatedly done by Vaibhav Mai. All shots are premedicated shot. First delivery was a volley and all the way for 6 runs. After that, a great comeback from Sagar. Full toss, hammered. Long way. Sixers. Dangerous batsman. You can't ball like this. Full toss ball, full stall deliveries to Vaibhav Mai, and he is in good touch after all and getting all these big shots. 12 runs on the board. 12 धावा आतापर्यंत धावफलकावर मिळालेले आहेत वैभवच्या या दोन खरं तर षटकारांच्या निशी. आणि 56 धावांचा लक्ष्याचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये केला जातो. सागरने 2 चेंडू चांगले हाताळले होते, त्यानंतर 2 षटकार आपल्याला खरं तर पाहायला मिळालेले आहेत. पाहायचं यानंतर अप्रोच वैभव माळीचा कसा असेल. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका खेळायचा आहे. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू. कसोटी क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीची खरं तर लाईन वापरली जाते, 5व्या आणि 6व्या अगदी एसटी वरून चेंडू निघून गेला होता. चांगली खरं तर गोलंदाजी आता आपण पाहतोय. पाहायचं शेवटचा चेंडू समाप्ती कशी दिली जाईल. आगळ्या वेगळ्या पद्धतीचा फटका सजवायचा होता. पंचांचं बोट आभाळाकडे अतिघाई मैदानाच्या आतमध्ये इथे नडली आहे वैभव माळीला आणि फलंदाज वैभव माळी 2 षटकारानंतर बाद. तर त्याच्या 2 फटक्यामधून ज्या 12 धावा आल्या होत्या त्या धावफलकावर लागल्या आहेत. इतर सर्व चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळले. सागर या गोलंदाजाने क्रमांक 3 साठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मोहित मार्गस्थ होत आहेत. मोहित माई. नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहिला तर ते ऋतिक माळी आहेत. खरं तर थोडासा बदल इथे सलामी जोडीमध्ये करताना चौथा हिरवा माणकोली संघाचे कर्णधार आपण पाहिले. कारण इतर वेळेस आपण पाहू शकाल तर विनीत माळी सलामीला येत असतात, परंतु आता वैभवला धाडलं होतं ऋतिकच्या बरोबरीने. वैभवने सुरुवात तर चांगली केली होती. ज्या दिवशी खरं तर तुम्हाला चांगली सुरुवात मिळत असते ती अधिक कन्सॉलिडेट तुम्ही करायची असते. प्रत्येक दिवस खरं तर एका खेळाडूचा नसतो, परंतु जो दिवस तुमचा असतो त्या दिवसामध्ये जास्तीत जास्त त्या दिवसाचा बेनिफिट तुम्ही घेणं क्रमप्राप्त असतं. ते करता आलं नव्हतं वैभव माळीला. 12 धावा धावफलकावर. क्रमांक 2च्या षटकासाठी नवीन गोलंदाज विनीत मुकादम येत आहेत. छप्पन्न धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये गाठायचंय. या सामन्यामध्ये चौथा हिरवा माणकोली संघाला. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज ऋतिक माळी आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहू शकाल तर मोहित माळी आहेत आणि गोलंदाज विनीत मुकादम. दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीचा चेंडू. पहिला चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या अंगाला वळताना आपल्याला पाहायला मिळाला. या सगळ्या गोष्टीचा अंदाज खरं तर एक फलंदाज म्हणून तुम्हाला लावता येणं अतिशय गरजेचं आहे. डावखुरे हाताचे गोलंदाज नॅचरल त्यांना स्विंग मिळत असते. तो अँगल ते क्रिएट करत असतात. तो अँगल तुम्हाला खरं तर निश्चितच कंप्लीट करता आला पाहिजे, कव्हर करता आला पाहिजे. तरच अशा पद्धतीच्या गोलंदाजाच्या विरोधात तुम्ही चांगली फलंदाजी करू शकता. स्विच हिट अटेम्प्ट केलेला आहे. टायमिंग तितकं चांगलं जुळलं नाही, परंतु खाली क्षेत्रामध्ये चेंडू खरं तर ट्रॅव्हल होतोय. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न केला जाईल. फेकी थोडी स्वेअर पाहायला मिळाली खरं तर इथे सर्वेश कारभारीची आणि 2 धावा दरम्यान कंप्लीट झाल्या. 14 धावा आतापर्यंत धावफलकावर जोडल्या गेलेल्या आपल्याला खरं तर पाहायला मिळतील. हे मैदान चौफेर अशा पद्धतीचं गोलाकार मैदान आहे. कोणत्याही पद्धतीचे बॅरियर्स मैदानाच्या आतमध्ये नाहीत. फक्त आणि फक्त विद्युत वाहक तारा जर सोडल्या तर कोणताही अडसर मैदानाच्या आतमध्ये निश्चितच नाही आहे. विनीत मुकादम.
पुन्हा एकदा तयार असेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये निश्चितच फेकलं जातं. क्लीन बोल्ट, त्रिफळाचीत, दांडी गुल, ऋतिक माईबाद. ते पुन्हा एकदा त्याच गोष्टीचा उल्लेख करावा लागेल. खराब फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये, शॉर्ट सिलेक्शन पूर्णपणे चुकतंय. त्याचबरोबर ऑन दी मेरिट ऑफ दी बॉल खेळण्याच्या व्यतिरिक्त तुम्ही अगोदरच ठरवताय आम्हाला अशा पद्धतीचा फटका सजवायचा आहे. क्रिकेट इतकं सोपं मित्रांनो राहिलं नाही. क्रिकेट अतिशय प्रगत झालेलं आहे, कठीण क्रिकेट झालेलं आहे. गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असतात, गोलंदाज सुद्धा सायकोलॉजिकली स्ट्रॉंग झालेले आहेत आणि त्यांच्या विरोधात ज्यावेळेस तुम्ही ऑन दी मेरिट ऑफ दी बॉल जसा चेंडू त्या पद्धतीचं उत्तर जर देत असाल तर तुम्ही चांगले खेळू शकता. अगोदरच ठरवून तुम्हाला खरं तर खेळता येत नाही. बऱ्याचदा लावलेला पूर्वानुमान हा योग्य ठरेलच असं नाहीये, कधी कधी तो ठरतही असतो अपवादात्मक परिस्थितीमध्ये. 14 धावा धापलकावर फलंदाज त्रिफळाचीतच्या रूपाने बाद झाले विनीत मुकादम. स्टॅकिंग एंडला आता विनीत माळी आलेले आहेत. विनीत वर्सेस विनीत असा हा योग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दुग्ध शर्करा योग आहे. त्याचे आता कोणते विनीत कोणत्या विनीतवर खरं तर वर्चस्व गाजवतील. बिखरलेल्या ज्या एष्ट्या होत्या खरं तर उद्ध्वस्त झालेल्या एष्ट्या पुन्हा एकदा पूर्ववत केल्या जातात. पंचांनी मैदानाच्या आतमध्ये या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देणं क्रमप्राप्त असतं आणि हे चांगलं लक्ष ठेवत आहेत. दोन्ही पंच एकमेकांबरोबर त्यांचं कॉर्डिनेशन चांगलं आहे. त्याचबरोबर सल्लामसलत करतात. ज्यावेळेस तुमच्यासमोर अडचणी असतात त्यावेळेस मार्गदर्शन घेणं, दुसऱ्याला विचारणं यामध्ये कधी कमीपणा नसतो. मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला दुसऱ्याचं मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे. कालच्या दिवसामध्ये दत्तकृपा पिंपळास कळले, दिगंबर दैवत दत्त जर पाहिले त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी 24 गुरु केले होते गोलंदाज. फुललेंचा चेंडू स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये क्षेत्ररक्षण केलंय आणि मला असं वाटतं तिथे डायरेक्ट हिट देणं गरजेचं होतं कारण बॅकअप अवेलेबल होता समालोचन कक्षाच्या अगदी समोर लॉंग ऑफला आणि ते हेरता आलं नव्हतं तिथे गोलंदाजाला. क्रिकेट असंच आहे, तुमची निर्णय क्षमता क्रिकेटमध्ये अतिशय महत्वाची असते आणि ती डेव्हलप होत असते अशा सगळ्या निर्णयांमधून. पुन्हा एकदा विनीत मुकादम विनीत माळीसाठी. फुलटॉस, चेंडूपैचा संपर्क इथे आलेला आहे. पंच इशारा करतायत. चांगली अंपायरिंग पुन्हा एकदा पंचांच्या माध्यमातून खरं तर केली जाते आहे. या पद्धतीने ज्या ज्या वेळेस पंचगिरी होत असते त्या त्या वेळेस स्पर्धा कुठेतरी वेगळ्या खरं तर स्टँडर्डला जाऊन पोहोचलेली असते. टेनिस क्रिकेट खूप प्रगत झालं आहे आणि त्यातील सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे अलीकडच्या काळामध्ये प्रोफेशनल अंपायर्स खरं तर आपण पाहत असतो. एक धाव आली, धावफलक पुढे गेलं. 15 धावा आतापर्यंत धावफलकावर जोडल्या गेलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. दुपारच्या सत्राकडे खरं तर आपण वळत आहोत. 12:12 अवधी झालेला आहे आणि उन्हाची तीव्रता अजूनही तितकी नाही आहे. खरं तर थोडं थंड वातावरण आपण पाहतो. इथे हा फटका फसला. फटका ज्या ज्या वेळेस बसतो त्या त्या वेळेस बऱ्याचदा धक्का बसतो आणि तोच धक्का इकडे बसलेला आहे. क्रमांक 3चा फलंदाज बाद मोहित माई. याचबरोबर मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये संपला. पहिल्या षटकामध्ये धावा 12 आल्या होत्या आणि या षटकामध्ये फक्त 3 धावा आलेले आहेत. विनीत मुकादम याने खरं तर फार मोठा दम इकडे करून सोडलेला आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला. कारण त्याने आतापर्यंत आपण पाहिले तर मला असं वाटतं 2 गडी बाद केलेले आहेत या षटकामध्ये आणि 2 षटकं संपलेले आहेत. क्रमांक 3चं षटक सेकंड स्पेलमध्ये पुन्हा एकदा सागर कारभारी येत आहेत. सेकंड स्पेलमध्ये, पहिल्या स्पेलमध्ये सागरने 12 खर्च केले होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये विनीत मुकादमने फक्त 3 खर्च केलेले आहेत. खरं तर कर्णधार सर्वेश कारभारी याने पुन्हा एकदा वेगळा विचार केलेला आहे. म्हणजे ज्या गोलंदाजाने या अगोदर 3 धावा खर्च केल्या त्याचं षटक तसंच राखीव न ठेवता इथे सागरला पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये पाचारित केलं गेलेलं आहे.
पायचे कर्णधार अशा वेळेसचे जे निर्णय घेतात त्याच्यामागे कुठेतरी पार्श्वभूमी असते. या अगोदर खरं तर इतिहासामध्ये तुम्ही कसे खेळलेले आहात त्यावरून हा निर्णय खरं तर निश्चितच घेतला गेलेला असतो. पायचे मैदानाच्या आतमध्ये सागर कारभारी यांची गोलंदाजी कसे असेल, क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये बदल केला जातो. दोन्ही फलंदाज उजव्या हाताचे आहेत, विनीत माळी त्याचबरोबर अजय भोईर. आता ही बिनीची जोडी आहे, अतिशय महत्वाची जोडी मैदानाच्या आतमध्ये चौथा हिरवा मानकोली संघासाठी आहे. आता जे पण करायचं असेल या दोन फलंदाजांना खरं तर जबाबदारी घेऊन मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करावी लागेल. 56 धावांचं टार्गेट आहे. सागर तयार. विनीतसाठी हा चेंडू अगदी सहज गतीने खरं तर पुलचा फटका आपण पाहिला. व्हेरी इझिली प्लेड बाय विनीत माळी. एक धाव इकडे आली आणि एका धावेने धावफलक पुढे मार्गस्थ होत असताना 16 धावा आतापर्यंत धावफलकावर जोडल्या गेलेला खरं तर आपल्याला पाहायला मिळतील. हवेचा कोणताही जोर किंवा हवेचा कोणताही झोत मैदानावर जाताना पाहायला मिळत नाही. जी झाडं अगदी सीमारेषेच्या पलीकडे आहेत ती स्तब्ध आहेत, शांत आहेत, स्थितप्रज्ञ आहेत. झाडाचं पान सुद्धा हलत नाही असं बऱ्याचदा आपण म्हणत असतो. सागर कारभाडी पुन्हा एकदा तयार असतील. स्ट्रायकिंग एंडला अनुभवाचं भांडार अजित भोईर आहेत. पहिल्या चेंडूवर बिगिट करण्याचा प्रयत्न आणि पहिला चेंडू लेग ब्रेक मैदानाच्या आतमध्ये हाताळत असताना सागर कारभारीला सुद्धा माहिती आहे नवीन आलेल्या फलंदाजाच्या विरोधात आपण चेंडू कोणता चांगला टाकू शकतो. तर ज्या चेंडूची काठिण्य पातळी सगळ्यात जास्त असेल तो चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या अंगाला वळणारा. गती परिवर्तन, अधिकची गती वापरण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झाला आणि खरं तर हा चेंडू इथे व्हॅलिड ठरवला गेलेला आहे. पाहायचंय धावफलक स्थिर आहे. 16 धावा आतापर्यंत धावफलकावर जोडल्या गेलेल्या आपल्याला खरं तर पाहायला मिळतात. डिसिजन कुठेतरी थोडासा चुकला अजित भोईरचा. त्याने चेंडू सोडला होता, कोणताही चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला नव्हता. शॉर्ट पिचिंग, यावेळेचा फटका दमदार, हुक केलं आणि इथे चेंडूला पाठवलेला आहे फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे थेट हा चौकार. होतं समोरच्या दिशेने खेळले. गॅप शॉट सिलेक्शन, 30 यार्ड सर्कल भेदलंय. व्हॉट ए ग्रेट कव्हर ड्राईव्ह ऑल द वे फॉर रन्स. नंतरच्या तिसऱ्या चेंडूवर एक जो चौकार आला त्याने कॉन्फिडन्स बूस्ट झाला आणि त्यानंतरचा हा फटका क्रिकेटचं मादक सौंदर्य, कलात्मकता आणि जोरदार फटका, दमदार फटका चौकारासाठी पाहिला. अजय भोईर आक्रमकता धारण करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये त्याच्या माध्यमातून केला जातो आणि इथे हा चेंडू सुद्धा निर्धावाला. 3 षटकांचा काही मैदानाच्या आतमध्ये संपलेला आपण पाहिला. 3 षटकाच्या अंती धावफलकावर धावा इथे अंकित झालेले आहेत 24 आणि 56 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये गाठायचं आहे. 12 चेंडू आणि पाहायचं मला असं वाटतं 32 धावांची गरज यानंतर आहे हा सामना जिंकण्यासाठी. 12 मध्ये 32 म्हणजे 16.00 ची धावगती प्रति षटकामागे इकडे राखावी लागेल. पाहायचे काय होईल, क्रमांक 4चं षटक कसं असेल. अजय भोईर 12 चेंडू आणि 32 धावांची गरज. पहिल्या चेंडूवर हा फटका
दमदार वज्रप्रहार मिनिट माईच्या बॅट मधून डीप स्क्वेअर दिशा चांगली असायला हवी, त्याचबरोबर त्यामध्ये गती सुद्धा असायला हवी. परंतु मैदानाच्या आतमध्ये बॅकफुटला उभे होते, वाट बघवते, तर जणू काही एखादा खरं तर जंगली श्वापद एखादी वाट बघत असेल त्या पद्धतीने चेंडूला अगदी बॅटच्या मधोमध घेतलं होतं आणि डीप स्क्वेअर लेग रिजन सीमारेषेच्या वरून अगदी दूर धाडलं होतं षटकारासाठी. या षटकाराने खरं तर आता जे इक्वेशन हा सामना जिंकण्यासाठीचं आहे ते इक्वेशन थोडं बदलत आहे. 11 चेंडू आणि 26 धावा असं खरं तर इक्वेशन या खरं तर सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. अकरा चेंडू आणि 26 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. फलंदाजाच्या बरोबर खरं तर इथे थोडी चर्चा साधत असताना आम्ही अंपायर्स पाहिलेले आहेत. काही टेक्निकल इश्यूज असतील आणि त्यांचं खरं तर इथे सॉर्टेशन होईल पाहायचं आहे. कोणतीही गोष्ट सल्लामसलत करून खरं तर निश्चितच त्याचा निर्णय घेतला जातो. ही गोष्ट अतिशय सकारात्मक आहे, पॉझिटिव्ह आहे. ज्यावेळेस तुमच्यासमोर अडचणी असतील, तुम्ही डाऊटफुल असाल, साशंक असाल, शंकाकुल असाल, त्यावेळेस खरं तर विचार न करा, दुसऱ्यांचं मार्गदर्शन घ्या. गायडन्स अँड काउन्सिलिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर. गायडन्स मिळवा, त्याचबरोबर समुपदेशन करून घ्या पाहायचं आहे. काही रमाकांतजी भोईर, आपण महेंद्रजी कामणकर यांच्याबरोबर संपर्क साधायचा आहे. रमाकांतजी भोईर. पंच सामना सुरू करायचा आहे का? येस. आता मैदानाच्या आतमध्ये काय चाललं होतं हे आम्ही हेरू शकलो नाहीये, परंतु पाहायचं आहे. चला, सामना पुन्हा एकदा सुरू होतो, ही अतिशय महत्वाची गोष्ट. आणि 11 चेंडू आणि 26 धावा असं समीकरण असताना रुपेश कारभारी तयार असतील. यॉर्कर लेंथ मैदानाच्या आतमध्ये हाताळण्याचा प्रयत्न केला गेला. भरधाव वेगाने खरं तर चेंडू डिलिव्हर करतोय. ज्या पद्धतीने एक्सप्रेशन स्क्वेअर लेग पंचांच्या पाहायला मिळतात, कुठेतरी त्यांच्याही मनात विचारांचा अनेक फार मोठं काहोर माजलेले असं आपण म्हणू शकतो. 10 चेंडू आणि 25 धाबांची गरज मैदानाच्या आतमध्ये आहेत. संजय पाल सर MCAचे खरं तर एक एक्झाम उत्तीर्ण झालेले आहेत. दुसरी एक्झाम खरं तर 4-5 दिवसापूर्वी वायवा होती त्यांची. IPL ला जे पंच असतात त्यांच्या वतीने ती घेतली गेली होती. त्यामुळे खरं तर नियम काय आहेत या सगळ्या गोष्टींची त्यांना चांगली जाणीव आहे. रुपेश कारभारी पुन्हा एकदा तयार. 10 चेंडू आणि 25 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये असताना स्ट्रायकिंगला फलंदाज अजित भोईर. फलंदाजाचा रिदम कुठेतरी लक्षात घेऊन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा आहे. फलंदाजाचा रिदम ब्रेक करण्याचा प्रयत्न केला जातो. सायकोलॉजिकली क्रिकेट हे इथे खेळण्याचा प्रयत्न आहे. चांगला टर्न आहे रुपेश कारभारीचा. अजितसाठीचा हा चेंडू फुल लेद. पंचाने त्यांची जागा सोडली म्हणजे पंचांना हे मान्य नाही आहे. एष्ट्यांच्या समोर कदाचित पकडलं नसेल, कदाचित उंचीचा, कदाचित आउटसाइड ऑफस्टमचा इम्पॅक्ट असेल. अनेक गोष्टी पंच खरं तर विचारात घेत असतात. 9 चेंडू आणि 25 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. गती या गोलंदाजाकडे अप्रतिम आहे आणि तिचा वापर सुद्धा मैदानाच्या आतमध्ये चांगला करतोय आतापर्यंत रुपेश कारभारी हा गोलंदाज. 9 चेंडू 25 धावा. अजितच्या विरोधात हा चेंडू फुल लेनचा. इथे फटका बसलाय. फार दूरवर क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? डेंजर झोन कडे धावत असताना मिनिट माळी याने आपला जीव खरं तर मुठीत घेऊन ही धाव पूर्ण केली. अतिशय गरजेच्या 2 धावा आलेल्या आहेत. 33 धावा आतापर्यंत धप्पलकोट जोडलेल्या आहेत. 56 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना 8 चेंडू आणि 23 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरत आहे. अल्पेश गायकवाड या 2 चेंडूंमध्ये एखादा मोठा फटका जर आला तर सामना कुठेतरी चुरशीकडे गेलेला आपण पाहू शकाल.
पाहायचं आहे. रुपेश कारभारी यावेळेस राईट आर्म ओ दी विकेट, समोरच्या दिशेने फटका सजवला अलॉंग दी कार्पेट, क्रॅकिंग ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहिला. क्षेत्ररक्षक ज्या पद्धतीने चेंडू गॅदर करण्याचा प्रयत्न करत होते, प्रत्येकाला अंदाज आला होता की हा चेंडू त्याच्या हातामध्ये जाऊन स्थिरावणार नाहीये. कधी कधी क्षेत्ररक्षकाचे प्रयत्नच अशा असतात ज्यावरून क्रीडा रसिकांना प्रेक्षकांना माहीत असतं की यानंतर काय होणार आहे. 2 धावा इकडे आल्या. धावपलकर आपण धावा पाहिल्या तर त्या आहेत 35-35. शेवटचा चेंडू या षटकातील 7-21 असं समीकरण. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अजित भोईर. एखादा षटकार त्याला इथे जर शोधता आला तर डोक्यावरचं ओझं खांद्यावर येईल. पाहायचं आहे. ज्या गोष्टीचा उल्लेख केला होता तीच गोष्ट मैदानाच्या आतमध्ये करण्याचा प्रयत्न जरूर झालाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाची चुकी. वेळ इथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या बाजूने नाहीये आणि इथे प्रतिकूलतेचा सामना करावा लागतोय. क्षेत्ररक्षकाने दुसऱ्यांदा केली चुकी. हा चौकार. चला 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये लगेचच मार्गस्थ करायचं आहे. पाण्याची बाटली मैदानाच्या आतमध्ये जाते, तिच्याबरोबर मेसेज सुद्धा गेला असेल. रणनीती मैदानाच्या आतमध्ये आखत असताना दोन्हीही संघ आपण पाहतो. फलंदाजांच्या वतीने सुद्धा एक अतिरिक्त खेळाडू मैदानाच्या आतमध्ये घेतला गेलेला आहे, त्यांची चर्चा सुरू. त्याचबरोबर क्षेत्ररक्षण करणारा संघ त्याने तर खरं तर छोटेखानी ग्रामसभाच इकडे बोलावली आहे आणि हे गरजेचं आहे. तुम्हाला प्लॅनिंग मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. पाहायचं आहे. क्रमांक 5चं षटक सुरुवात होईल. 6 चेंडू 17 धावांची गरज असेल. आजच्या दिवसातील दुसरा सामना मित्रांनो, अतिशय चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये तुम्ही अनुभवत आहात. 6 चेंडूंमध्ये 17 धावांची गरज इथे निश्चितच आहे. गोलंदाज क्रमांक 5 साठी वापरण्यात येतील भूषण कारभारी. फार मोठा रणवे त्यांचा आहे. 6 चेंडूंमध्ये 17 धावांची गरज. विनीत माळीसाठीचा हा पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या फार बाहेर. पंचांना इथे गाईड केलं गेलेलं आहे फलंदाजाच्या माध्यमातून. पंच सुद्धा चाणाक्ष आहेत. इथे हा चेंडू इकडे वाईड घोषित केला गेलेला आहे. 6 मध्ये 17ची गरज होती, आता ती गरज 1 ने कमी झाली. म्हणजे 6 चेंडू आणि 16 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. अगोदरचे 2 चेंडू अतिशय क्रुशियल आहेत, अतिशय महत्वाचे आहेत. अनन्यसाधारण महत्व या 2 चेंडूंना मैदानाच्या आतमध्ये इथे मिळालेलं आहे. भूषण कारभारी समोरच्या दिशेने फटका सजवलाय. चेंडू उंच आभाळाच्या दिशेने फटका बसला. 2 क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील आणि त्याचबरोबर खरं तर एकाने टिपला इथे झेल आणि फलंदाज विनीत माळी निर्णय क्षणाला संपलाय त्याचा खेळ. व्यासपीठावर आता ज्यांचं आगमन झालेले आहे ते अदिती ट्रान्सपोर्टचे सन्मान्य प्रोप्रायटर सतीशजी कोळी साहेब. या आयोजकांच्या वतीने तुमचं ज्वाल एंटरप्राइजेस पिंपळास आयोजित स्वर्गीय राजारामजी भोईर चषक 2023 मध्ये सहर्ष स्वागत. 5 चेंडू आणि 16 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज मार्गक्रमित होत आहेत कल्पेश. कल्पेशच्या साथीने अजित भोईर आहेत. स्ट्रायकिंग यांना कल्पेश असतील. 5 मध्ये
16 धावांची गरज. इथे पाहायचंय आगळ्यावेगळ्या पद्धतीने खरं तर फटका सजवण्याचा प्रयत्न झाला आहे. पंच आमच्याकडे इशारा पोहोचवतील त्याच इशाऱ्याची खरं तर आम्ही वाट बघत होतो. लेग बाईकच्या रूपाने इकडे ही धाव अंकित केली गेली. सगळ्यात महत्वाची गोष्ट स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अजित भोईर आलेले आहेत इथे मानकोली संघासाठी आणि त्यांच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा असतील. 5 मध्ये 15 धावा इथे धावपलकोर जोडायचे आहेत हा सामना जिंकण्यासाठी. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील दुसरा सामना मित्रांनो आपण एन्जॉय करत आहात. अर्णब एंटरप्राइजेस कारबा वर्सेस चौथा हिरवा मानकोली या दोन संघांदरम्यान. 5-15 अजित भोईर समोरच्या दिशेने चेंडूला लॉफ्ट केले. डीप मध्ये क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. अगदी टप्प्यानिशी चेंडूला अडवतात. स्ट्रायकिंग एंडला थ्रो करतात. तत्पूर्वी अजित भोईर त्याच्या खरं तर पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित परतले आणि 2 धावा इकडे पूर्ण झाल्या. 43 धावा धावपलकोर आतापर्यंत खरं तर आहेत आणि यानंतर मला असं वाटतं 4 चेंडू आणि 13 धावा असं 3 चेंडू आणि 13 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये निश्चितच उरेल. 3 चेंडू 13 धावा एखादा चौकार षटकार. समोरच्या दिशेने खेळलेत. अगदी खोदून काढावा लागला होता हा फटका. डाऊन दी ग्राउंड. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जाईल. पाहता पाहता 2 धावा सुद्धा पूर्ण झालेल्या आहेत. हा सामना अजून जिवंत आहे. रोम हर्षकतेकडे हा सामना वळलेला आहे. पाहायचे 2 चेंडूंमध्ये यानंतर आपण पाहिलं तर निश्चितच 11 धावांची गरज असेल. म्हणजे दोन्हीही चेंडू हवाई खरं तर मार्गाने पाठवावे लागतील सीमारेषेच्या पलीकडे षटकारासाठी. तसं होईल का? अजित भोईर याच्याकडे खूप सारा अनुभव आहे आणि तो अनुभव मैदानाच्या आतमध्ये त्याला आपल्या संघाच्या हितासाठी वापरता येईल का? यानंतर खरं तर होणारा सामना पिंपलास 11 पिंपलास वर्सेस या 2 संघांदरम्यान जिंकणारा संघ या संघांमध्ये असेल. समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय. फटका फसला. या सामन्यातील खरं तर चुरस आता अदृश्य झालेली आहे. त्याचाच परिपाक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ज्या पद्धतीने खरं तर फटका सजवल्यानंतर एकही धाव घेण्याची इथे मनीषा नव्हती, अपेक्षा नव्हती, आकांक्षा नव्हती, इच्छा नव्हती आणि खरं तर ही एक धाव अंतिमता पूर्ण केली गेली. हा सामना आता औपचारिकतेच्या दिशेकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतो. आजच्या दिवसामध्ये खरं तर पहिला सामना सुद्धा पिंपलास 11 पिंपलास संघाने प्रथम फलंदाजी करताना जिंकला आणि इथे सुद्धा क्रमांक 2च्या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करणारा अर्णब एंटरप्राइजेस हा संघ विजयाच्या उंबरठ्यावर. याचबरोबर जॉयल एंटरप्राइजेस पिंपळास आयोजित स्वर्गीय राजारामजी भोईर चषक 2023 मधील क्रमांक 2च्या दिवसातील पहिल्या फेरीतील दुसरा सामना आपल्या नावावर केलेला आहे. तो म्हणजे अर्णब एंटरप्राइजेस कारबाब या संघाने जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघ चौथा हिरवा मानकोली संघ. चांगला खेळ तुमच्या माध्यमातून खरं तर आम्ही पाहिला. अजूनही प्रयत्नांची काही खरं तर गरज असेल, सरावाची गरज आहे. काही चुका झाल्या असतील त्यानुसार खरं तर तुम्हाला आत्मपरीक्षण करावं लागेल. येणाऱ्या काळात तुमच्याही खेळाचा स्तर उंच हो अशा पद्धतीने आयोजकांच्या वतीने मानस व्यक्त करूया. हार्ड लक, टफ लक. वैभव माळी, विनीत माळी, अजित भोईर अँड ऑल टीम. या सामन्याचा सामनावीर पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना सलामीसाठी आले होते भूषण कारभारी आणि त्यांचा खरं तर चांगल्या फलंदाजीचा कारभार व्यवसाय आपण पाहिला. 20 धावा त्याने धावपलकोर जोडल्या आणि गोलंदाजी करत असताना शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूंमध्ये मला असं वाटतं 17 धावा डिपेंड करायच्या होत्या आणि तिथे चांगली गोलंदाजी केली. 7 धावा फक्त खर्च केल्या. एक गडी सुद्धा बाद केला. भूषण आहेत या सामन्याचे सामनावीर. मुख्य व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत ज्यामधून आपण खरं तर पाहणार आहोत मधुकर काका माळी. आपणास विनंती, आपण आपल्या शुभ हस्ते सामनावीरासाठीची ट्रॉफी द्यायची आहे. या भूषण आपण समोर या. चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी भूषण यांची राहिलेली आहे आणि त्यामुळे ते खरं तर सामन्याचे शिल्पकार बनले. त्याचबरोबर सतीशजी कोळी, आदिती ट्रान्सपोर्टचे सन्माननीय